शिकतोय का तू? कितवीला आहे? गाव किती वर्ष? आळंदी. काय शिकतो तिथे? थोडंसं वाजव. ज्ञानोबा माऊलींच्या जन्मदिवसाची 750 वर्ष पूर्ण झाली आहे. त्यानिमित्ताने शासनाकडून हा दिवस, हा सोहळा दिंडी काढून साजरा करण्याचे निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे महापालिकेच्या मार्फत, पुणे महापालिकेमार्फत आज या ठिकाणी आळंदीवरून खास या दिंडी सोहळ्यासाठी आलेले सर्व समस्त संस्थांचे वारकरी यांच्या सक्रिय सहभागाने पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागामार्फत ही दिंडी आज इथे या ठिकाणी आयोजित केली आहे. भारतीय वारकरी मंडळ देखील या ठिकाणी त्यांचे सहभागी झालेलं आहे. ही दिंडी अतिशय उत्साहाने आणि अतिशय भक्तिभावाने या दिंडीची सुरुवात या ठिकाणी होत आहे. माझे विनम्र आवाहन आहे सर्व पुणेकर मंडळींना या दिंडी सोहळ्यामध्ये आपणही सहभागी होऊन या निमित्तानं गोकुळाष्टमी आणि माऊलींच्या जन्मदिन आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व पुणेकर नागरिकांना शुभेच्छा देतो. त्यानिमित्त महाराष्ट्र शासनाने ज्याप्रमाणे एक आवाहन आपल्या सगळ्यांना केलं होतं की हा आजचा दिवस सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे दिंडी सोहळा आपापल्या ठिकाणी करून साजरा करावा, त्याला एका अर्थाने प्रतिसाद म्हणून पुणे महानगरपालिका आणि भारतीय वारकरी मंडळ ही जी पुण्यामधली गेली 75 वर्ष सक्रिय असणारी जी वारकरी आमचं व्यासपीठ आहे, या व्यासपीठाने महानगरपालिकेशी संपर्क साधून आपण समन्वयाने हा उपक्रम साजरा करावा. कारण शेवटी हा लोकोत्सव आहे आणि लोकसंग्रह हे आमच्या भागवत धर्माचा गाभा आहे. त्याला महानगरपालिकेने अतिशय उत्साहाने सकारात्मक प्रतिसाद देऊन या ठिकाणी हा संयुक्त दिंडी सोहळा आपण आता सुरू करतोय. त्याचं आता महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये औपचारिक प्रारंभ हा महानगरपालिकेचे आपले अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश साहेब, त्यानंतर महानगरपालिकेचे सगळे बाकीचे अधिकारी, भारतीय वारकरी मंडळांचे आमचे पदाधिकारी, आळंदीहून आलेले आमचे सगळे वारकरी बांधव, शाळेमधली मुलं, वारकरी शिक्षण संस्थांमधली मुलं आणि आपण सगळे भाविक या सगळ्यांच्या माध्यमातून हा आपण या ठिकाणी आनंद सोहळा करतोय. अष्टमी, माऊलींचा 750वा जन्मोत्सव आणि 15 ऑगस्ट हे तिन्ही एकाच दिवशी आल्याने दुग्ध शंकर योग मानावा लागेल. आणि माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी जो सांगितलं की ज्या पद्धतीने हा सोहळा, हा वर्ष एक माऊलींना अभिप्रेत होईल असं वर्ष या ठिकाणी साजरं केलं जावं, त्यानिमित्त भारतीय वारकरी मंडळ पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी दिंडी सोहळा आयोजित केला आहे. या दिंडी सोहळ्याला आम्ही सर्वजण या ठिकाणी, सर्वच भाविक लोक या ठिकाणी जमलो आहोत. तसंच पुणेकरांनाही आम्ही आवाहन करतो की यामध्ये सामील व्हावं आणि आज या सर्व सण उत्सवाचे सर्वांना पुणेकरांना शुभेच्छा देतो.